नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे परदेशी फॅमिली। तर मी आज बनवलेलं होतं वांग्याचं भरीत आणि त्या अगोदर बनवल्या होत्या चपात्या। तर त्याच चपात्यांचं पीठ तुम्हाला खाली पडलेलं दिसत असेल। आणि मग इकडे मी वांग्याचं भरीत बनवण्यासाठी दोन अशी काळी मोठी वांगी घेतलेली आहेत, त्यांना चिरा मारून घेतल्या आणि आता त्यामध्ये मी लसूण मिरची असं सगळं फिल करते। त्या भेगांमध्ये ते भरायचं, म्हणजे ते आपण जेव्हा गॅसवरती भाजू वांग त्यावेळेला लसूण आणि मिरची त्याचं जे काही चव असतं ते त्याच्यामध्ये उतरतं। आधी एक वांग भरून मी ऑलरेडी गॅसवरती ठेवलं आहे जाळीवरती, आता आपल्याला हे सुद्धा ठेवायचं आहे। तर बघा, मी अशा प्रकारे लसूण आणि मिरची भरून घेतलेली आहे सगळ्या खापांमध्ये। आणि हे भरून झाल्यानंतर वांग्याला आपल्याला चोही बाजूनी तेल लावून घ्यायचे। तेल का लावायचं की त्याचे जे काही भाजून झाल्यानंतर फुलफट असतात ते पटपट निघतात, नाही तर मग ते निघायला खूप अवघड जातं, म्हणून आपण चोही बाजूनी सगळीकडून त्या वांग्याला तेल लावून घ्यायचे। तर इकडे बघा, आता मी अशा प्रकारे तेल लावून घेते आणि आता हे वांग तेल लावून झाल्यानंतर मी ठेवणार आहे त्याच जाळीवरती त्या दुसऱ्या वांग्यासोबत भाजायला। आणि ही दोन्ही वांगी मी भाजून घेणार आहे छान। तुम्ही बघालच आता पुढे व्हिडिओमध्ये की कशी शिजतात। हां, लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा असं माझा कृष्णा पण सांगतोय। तर इकडं आम्ही ठेवलेली आहेत वांगी जी की आत्ता भाजतायत। हो, करतील करा, काय करा, चॅनल सबस्क्राईब करा, प्लीज करा हां। तर हा जो मोठा कांदा दिसतोय तुम्हाला तो वांग्याच्या भरताच्या फोडणीसाठी आहे। इकडे हे दोन्ही माझे रुद्र आणि मल्हार आज काही शाळेत मी पाठवले नाही, कारण महिना अखेर असल्यामुळे शाळा खूप थोड्या वेळ होती, त्यामुळे नाही पाठवलं। कमेंट करा, हां, कमेंट पण करा। नाही, बाय नाही, थांब ना, त्यांना दाखवू ना पुढचं। तर इकडे अशा चपात्या बनवल्यात आणि इकडे वांगी भाजून घेतोय आपण। आपल्याला वांग्याचं भरीत बनवायचं आहे, अजून राजगिऱ्याची भाजी बनवायची आहे, अजून काहीतरी भाजी होती त्या दिवशी। तर इकडे कृष्णासोबत गप्पा चालल्यात, खाली स्वयंपाक चाललाय मम्मा आणि मम्मा बघा आता हे इकडून असं पलटून घ्यायचं। मम्मा झोपतो मग खाली जाऊ का? हो, आता हे वांग असं एका साईडनं थोडंसं भाजलं गेलेलं आहे, आता आपल्याला पलटी मारून घ्यायचं। हां, आता आपल्याला दुसऱ्या बाजूनेही वांग भाजून घ्यायचंय। असं चांगलं भाजून घेतलं की ते मऊसूत शिजल्या जातं गॅसवरतीच। आणि मग नंतरनं त्याला मॅश करून घ्यायचं, म्हणजे लगेच मॅश नाही करायचं, आधी ते जे काळे काळे सालपट्ट निघतात भाजल्यानंतर ते सगळे आपल्याला काढून घ्यायचे। असं चाकू किंवा चम्मच त्याच्यामध्ये प्रिक करून बघायचं, ते जर का पटकन घुसलं आतमध्ये तर समजून जायचं की शिजलंय म्हणून आपलं वांग भाजून निघालेलं आहे। तर आता अजून थोडंसं भाजूयात आपण ह्याला, कारण त्या साईडचं वांग थोडंसं, अरे बच्चा करतील ना ते सबस्क्राईब, सारखे सांगून काय होणारे। ओ, चॅनल सबस्क्राईब करा हो प्लीज, माझा कृष्णा म्हणतोय म्हणून करा हां। आणि व्हिडिओला लाईक पण करा आणि छान छान कमेंट पण करा। तर बघा, अशी मस्तपैकी मी वांगे ते भाजून घेतलेली आहेत। आता आपल्याला ती गरम असतानाच, म्हणजे थोडीशी कोमट, हे बघा ही एक भाजी बनवायची होती, शेवगा आणि भोपळ्याचं डाळ बनवायची होती आणि राजगिऱ्याची भाजी बनवायची आपल्याला अजून। तर चला, आता पहिल्यांदा आपण मस्तपैकी जे भाजलेले वांगे आहेत ते सोलून घेऊयात, त्याची जी फोलफट आहेत ती काढून घेऊयात। आता मी काढतीये वांग्याचे फोलफटे, ते गरम असल्यामुळे हाताला चांगल्याच वाफा बसतात, पण तर कसे मी काढून घेतलेत। आणि आता आपल्याला हे सगळे फोलफट काढून झाल्यानंतर
त्याला फोडणी द्यायची आहे. म्हणजे चांगलं वांग्याला कांदा, जिरं, मोहरी, मसाला, म्हणजे मिरची टाकलेली आहे आपण, त्यामुळे मसाला कमी टाकला तरी पण चालणार आहे. तर असं छानपैकी मी हे जे मिरची निघते ना, लसूण मिरची, ते सुद्धा वांग्यासोबत मॅश करून घ्यायचं, फेकून नाही द्यायचं. छान लागतं ते सुद्धा. मी पण हे खातो मम्मा. तू नाही खाल्लं वांग्याचं भरीत? कुठं खाल्लं तू? मी खातो आज. नाही, त्यांना माहिती तू तिखट नाही खात. हा मल्हार आहे ना आमचा, बिलकुल तिखट खात नाही, आगाऊपणा करतो. आज मी दुपारचं झोपत नाही. मोठं झाल्यावर तिखट खाणार नाही. हा, तो मोठा कधी होणार आहे काय माहिती. आता तू किती वर्षाचा आहेस? 4 ना? नाही 15 वर्षाचा आहेस. हा. बरं, तर बघा आता ही वांगी मी मस्तपैकी सगळे त्याच्यावरचे टलफरं काढून घेतलेली आहेत. देठ काढून घेते मी. कोणी टाकतं, कोणी नाही टाकत, ज्याची त्याची चॉईस असते. मी कधी कधी टाकते, कधी कधी नाही टाकत. मग हे लसूण मिरची हे सगळं एकदम असं बारीक चाकूनी किंवा चम्मचनी म्हणा, बघा गरम असल्यानंतर पटपट पटपट होतं ते मॅश. हात दिसला मला मम्मा. हो, आजी विळा धुतीये, विळा नाही सॉरी, पक्कड धुतीये, पक्कड. मग हे असं छान असं मॅश करून घ्यायचं, सगळं एकजीव करायचं. जेवढं तुम्हाला बारीक करता येईल तेवढं बारीक करून घ्यायचं छान. मीही मला जेवढं जमत होतं तेवढं मी बारीक केलंय. म्हणजे ते फाडू नको ना बाळा, ते बघ, ते तुला सगळे हसती ना, ते ऐकतायत आपलं सगळं. बघा हा घरातल्या वस्तू फाडतोय, त्याला सांगा अरे कृष्णा इकडे. हा, सगळेजण दुपारचे लेकरं छोटे छोटे झोपतात. आमचं लेकरू काही झोपत नाही. आमचं एक लेकरू आत्ता गेलेलं आहे शाळेत आणि एक लेकरूला झोपवायचा प्रयत्न चालू आहे, पण ते काय झोपत नाही आहे. आणि आता तर झोपणं शक्यच नाही, कारण माझा आवाज बडबड चालू आहे. व्हिडिओला व्हॉइस ओव्हर देते तर तो ऐकतो आहे. तर असं छानपैकी मी ते सगळं एकजीव करून घेतलं आहे आणि बारीकही करून घेतलं आहे, जेवढं होता येईल तेवढं. आता आपल्याला वांग्याचं भरीत बनवण्यासाठी मी कढई घेतली आणि कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे. त्यानंतर आता ते तेल तापल्यानंतर मला त्याच्यामध्ये टाकायचे मोहरी आणि जिरा. तर आपण वाट बघूयात. बाय. नाही, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय नका करू आत्ता, लगेच थांबा जरा. वांग्याचं भरीत बघताच तर प्लीज बघून जावा, म्हणजे नेक्स्ट टाईम तुम्ही पण बनवून छानपणे, असं कोणाकोणाला होते ना क्रेविंग, तर बनवून खा मस्तपैकी वांग्याचं भरीत आणि भाकर. कार्टून बोलताय? कार्टून नाही, आपण बोलतोय. तर मग आता हां, कार्टून. तर मग आता मी हा गरम झालेल्या तेलामध्ये मोहरी टाकली आहे, त्यानंतर जिरं टाकलं आहे. तिकडे बघू शकता तुम्ही साईडच्या गॅसवरती आपला शेवगा आणि भोपळासुद्धा उकडतोय. म्हणजे तो डायरेक्ट कुकरला लावला तर पूर्ण गाळ होऊन जातो त्याचा, त्यामुळं असं आपण कढईमध्ये शिजवून घेतो, डाळ वेगळी शिजवून घेतो कुकरला. तर मग आता मी जिरा मोहरी चांगली तडतडून झाल्यानंतर त्यामध्ये टाकलेला आहे बारीक चिरलेला कांदा. आणि आता हा कांदा चांगला आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये. कांदा फ्राय करताना कधी पण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं ना, तर तो कांदा चांगला मऊसूद होतो आणि लवकर तळला जातो. त्यामुळे मी कधी पण अगोदर कांदा टाकल्यानंतर तेलामध्ये त्याच्यावरती थोडंसं मीठ पण टाकत असते. त्यानंतर आपल्याला आपण जे काही मसाले वापरतो ते सगळे मसाले टाकलेत. मी रोजच्या वापरातले मसाले आहेत माझे, हे धना पावडर, गोडा मसाला, कांदा लसूण मसाला, मिरची पावडर, थोडीशी मिरची पावडर जास्त नाही वापरत मी, फक्त रंग किंवा मग आपलं उगाच टाकायचं म्हणून टाकते थोडीशी. हळद, हे सगळं टाकून झाल्यानंतर आपल्याला कांदा चांगला, काय रे बेटा थांब जरासा, थोड्या वेळाने सोडते. कांदा चांगला परतून घ्यायचा. इकडे तवर माझ्या हातावरती.
तर असं छानपैकी कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि कांदा भाजून होतोय तोपर्यंत मी इकडे टमॅटो पण चिरायचे आपल्याला. म्हणजे मी नव्हते टाकणार टमॅटो, मला नाही आवडत वांग्याच्या भरीतात टमॅटो, पण मम्मी म्हटली एक टमॅटो टाक. तर मग आता मम्मी म्हटली तर करावं तर लागेलच आपल्याला. इकडे मस्तपैकी आपला बघू शकता तुम्ही शेवगा आणि भोपळासुद्धा उकळून झालेला आहे. तर आता आपल्याला ह्यामध्ये एक छोटंसं टमॅटो आपण टाकूयात छानपैकी बारीक चिरून. तर कांदा छान परतून झाला आहे पहा. आणि आता मी त्यामध्ये टमॅटोसुद्धा टाकलेला आहे. आता आपल्याला टोमॅटो पण चांगलं मऊसूत शिजवून घ्यायचं आहे ह्याच्यामध्येच. आणि हे सगळं मस्तपैकी मऊ झालं, चांगलं परतून घेतलं आपण. का कृष्णा इकडे ये. तर मग हे छान असं झालं सर्व की आपल्याला ते मॅश केलेले जे काही आपण मगाशी वांगे ठेवलेत मॅश करून, ते वांगेसुद्धा भाजून घेतलेले ह्यामध्ये टाकून द्यायचे आणि सगळा मसाला एकजीव करून घ्यायचा आहे. तर आता पाहू शकता तुम्ही आपलं सगळं फोडणी छान शिजलेली आहे. आता मी त्यामध्ये हे शिजून घेतलेले भाजवून घेतलेले वांगेसुद्धा टाकतीये. माझ्या एका हातात कॅमेरा आहे त्यामुळे मी एकाच हाताने टाकून दिले ते, आणि ते गेलं पण आहे व्यवस्थित इकडे तिकडे न सांडता. पूर्ण स्टोलफोर निघतील असं नसतं, थोडीशी त्याला चिपकलेले असतात. तर ते तुम्हाला दिसत असेल ते काळं काळं, ते तेवढे निघले नाही आहेत, तर तेवढे स्टोलफोरच आहेत ते. आणि मग आता हे सगळं फोडणी आणि वांग आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, सगळं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याला छान अशी चव येते. आणि आता आपल्याला हे थोड्या वेळ असंच गॅसवरती शिजवायचे, म्हणजे ते सगळे मसाले, ते वांग, ते लसूण आणि ती मिरची वगैरे जे काही आपण त्यामध्ये ॲड केलं आहे ते सगळ्यांचा जे काही चव आहे ते व्यवस्थित त्या वांग्याच्या भरतामध्ये उतरेल. अशा प्रकारे आपलं वांग्याचं भरीत अर्ध्या निम्म्या प्रोसेसपर्यंत पोचलेलं आहे. आता आपल्याला त्यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर पण टाकायची आहे नंतरून. आणि त्यानंतर हे रेडी आहे आपल्याला खाण्यासाठी. बघू शकता मी त्यामध्ये. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बाय.